इथं पुन्हा एकदा प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान लँडिंगच्या वेळी कोसळल्याची घटना घडली आहे। अत्यंत वाईट दुर्घटना आहे। बारामतीमध्ये गोजूबावी गावाच्या हद्दीतच रेडबर्ड कंपनीचं प्रशिक्षणासाठी वापरलं जातं असं हे विमान होतं आणि ते विमान कोसळल्यानं एकच खळबळ झाली आहे। विमानाचा कोसळतानाचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता समोर आलेला आहे। यात दुखापत जीवितहानी झाली नाहीये, मात्र विमान कोसळतानाचा हा सीसीटीव्ही आपण पाहू शकतोय। आपल्यासोबत जितेंद्र जाधव जोडले गेले आहेत। जितेंद्र, आपण पाहतोय की काही महिन्यांपूर्वी दादांचा अपघात इथं झाला होता आणि याच गोजूबावीच्या हद्दीमध्ये पुन्हा एक विमान कोसळलंय। नेमकं कोणत्या कारणामुळे हे विमान कोसळलंय काही सांगता येतंय का? मुलगा, आपण बघितलंय की बारामतीमध्ये 28 जानेवारीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर इतर 4 जे अंगरक्षक असतील आणि पायलट असतील यांचा जे व्हीएसआरचं जे विमान होतं त्या विमान दुर्घटनेमध्ये या 5 जणांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की आज सकाळी 8:40 दरम्यान बारामतीमध्ये रेडबर्ड कंपनी आणि कार्व्हर एव्हिएशन अशा 2 कंपनीच्या मार्फत पायलट ट्रेनिंग सेंटर उभारण्यात आलेलं आहे आणि यापूर्वी देखील जे रेडबर्ड कंपनीच्या विमानाचा 4 वेळा अपघात झाला होता आणि आज देखील हे विमान प्रशिक्षण घेत असताना हवेतच या विमानाचे इंजिन बंद झाले आणि या विमानाचे इंजिन बंद झाल्यानंतर या विमानातील शिकणाऱ्या पायलटने हे विमान कुठेतरी आपल्या म्हणजे उसामध्ये उतरायचं आणि त्या अनुषंगाने हे विमान त्यांनी उसाच्या शेतामध्ये उतरवलेलं आहे। धन्यवाद सविस्तर बातमीसाठी। त्यानं हे विमान आपत्कालीन स्थितीमध्ये उसाच्या शेतामध्ये उतरवल्याचं समोर आलंय।